जय श्रीकृष्ण, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. मित्रांनो, जसं की सगळ्यांनाच माहीत आहे की नगरपालिकेचे इलेक्शन चालू आहेत आणि मी तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर. तर बऱ्याच दिवसापासून न्यूजमध्ये बघत होते की कोण कोणाचे फ्लेक्सचे बॅनर फाडतंय वगैरे वगैरे. आणि आता मी जस्ट पाहिलं इकडे की जेवढे बीजेपी किंवा काँग्रेस किंवा जितक्याही पार्टीचे फ्लेक्स लागलेले आहेत ना, बोर्डचे लागलेले, तिथे ना तिघं चौघं पोरं होते, 14, 15, 16 वर्षाचे. ते तिघ जण कोणत्या तरी पार्टीवाल्यांनी त्यांना पाठवलेलं दिसते. तर त्यांचे छोटे छोटे स्टिकर असतात ना, पॉम्पलेट टाईपचे, एवढे एवढेच असतात ते. त्या प्रत्येक फ्लेक्सला ते चिटकवतायत, की जेणेकरून असं वाटायला पाहिजे की हे जे चिन्ह आहे, हे जे मार्क आहे ना, हे ह्या पार्टीचं आहे. माय गॉड, मला तर जाम हसायला आलं की साला काय खतरनाक वाली पॉलिटिक्स आहे. म्हणजे इमानदारीने वोट कुणालाच घ्यायचे नाही, हे सगळं चिटिंग करतात इथे. चला, ज्यांचे कामं चांगले आहेत आणि जे जनतेसाठी कायम विचार करतात, मला सांगायची गरजच नाहीये की मी कोणाच्या बाबतीत बोलते. तर त्यांना तर रेफरन्सची गरजच नाहीये. त्यांना तर ऑलरेडी लोकांनी डोक्यावरच घेतलंय, तर ते येणारच येणार हे आपल्याला माहिती आहे. पण गावाच्या विकासापेक्षाही सगळ्यात मोठी गोष्ट मला सध्या तरी एक ही वाटते की स्त्रियांच्या बाबतीत जी सुरक्षा, ती मला जास्त महत्त्वाची वाटते. बाकीची आता हे काय विकास होतो, नाही होतो, हे तर चालतच राहणार आहे, मागे पुढं, कमी जास्त. थोडेफार जो कोणी येईल तर थोडेफार कामे करेल, बाकीचे रखडत चालेल. म्हणजे आमची इच्छा आहे की कोणी यावं. जर तेच आले तर मग तर सोने पे सुहागाई है, की डेफिनेटली श्रीरामपूरचा विकासही होईल आणि ज्या गरजूवंत लोक असतात, ज्यांचे काही प्रॉब्लेम्स असतात, ते लोक सॉल्व्ह पण करून देतात. त्यांना मदतही करतात, प्रत्येक प्रकारची मदत करतात. हे मी स्वतःही अनुभवलंय की माझी पण खूप त्या लोकांनी मोठ्या प्रॉब्लेममध्ये साथ दिली. पण एवढंच बोलायचं आहे की मी तिथेच होते, तिथून जात होती जस्ट, आणि मी पाहिलं की तिघं चौघं पोरं होते, लहान लहान, 14, 15, 16 वर्षाचे. ते छोटे छोटे पॉम्पलेट असतात ना, त्यांच्या पार्टीचे होते. कोणत्या पार्टीचे मी काय एवढं लक्ष नाही दिलं, पण डेफिनेटली ते त्या पार्टीचे नव्हते. ज्या पार्टीचे जिथे फ्लेक्स लावलेत ना, ते त्या पार्टीचे नाहीयेत. तर तिथे ना ते कोपऱ्याला असं ते चिटकवत होते त्यांच्या पार्टीचं. ते बहुतेक नारळ होतं की काय होतं, बहुतेक तेच होतं आय थिंक. कारण मी थोडं कामाने बाहेर चालली होती, पण ती त्यांना ओरडली की म्हटलं काय करतात, कारण ज्या पार्टीचे असतात ते त्यांच्याच फ्लेक्सकडे जातात ना. हे प्रत्येक फ्लेक्सवर ते लोक असे हात मारत होते. मग मी म्हटलं, अरे काय करतोय रे म्हटलं तू. मी पाहिलं, म्हटलं अरे हे काय करतोय. तर मग ते लोक पळाले. पण त्यांनी प्रत्येक बोर्डला लावलेच. तर तेच मला तुम्हाला अलर्ट करायचं आहे की काय असतं माहितीये का, वोट म्हणजे महत्वाचंही तेवढंच आहे की जे सेवा करणारे लोक आहेत की ते वंचित राहायला नको आपल्या वोट पासून. की आपला एक वोट फार महत्वाचा आहे, फार म्हणजे फार महत्वाचा आहे. तो कुणाला द्यायचा तो आपण ठरवायचा. आणि नगरपालिकेला जसं की मला खूपच आनंद झाला की आपण 3-3 वोट करू शकतो, एक नगराध्यक्ष आणि 2 नगरसेवकाला. तर खूप छान आहे माझ्यासाठी तर. आणि मागच्या वेळेस तर प्रॉब्लेम झाली होती, काही इश्यूज झाले होते, पण ह्यावेळेस मी आहे इथे. पण खूप काही या गोष्टी मी तर पहिल्यांदा समोरून पाहते की असं तर न्यूजमध्ये वगैरे ऐकायची. तर मला एवढंच सांगायचं आहे की शिवा छत्रपती शिवाजी महाराजांची ही पावनभूमी आहे. त्यांच्या हातून घडवलेली ही धरती आहे, पावन धरती आहे, की मी खरंच शिवाजी महाराजांना नेहमी आठवण करत असते की महाराज आज जर तुम्ही असते तर स्त्रियांची ही अवस्था नसती. की बऱ्याच वेळा पाहते की संध्याकाळी बाहेर निघायचं म्हटलं तर फारच अवघड जातं. आणि ते डे टाईमला पण मी तिकडे गार्डनमध्ये बसले होते, तर पोरी येऊन मागे उभं राहिले. तर फारच अवघड परिस्थिती आहे, भयंकर अवघड परिस्थिती आहे. की परमेश्वरालाच माहिती पुढे जाऊन कोण काय कशी परिस्थिती राहील. तर हीच जर परिस्थिती मी तोच, कारण मी पाहिलंय, वाचलंय पण, की महाराजांच्या काळात जेव्हा असं व्हायचं ना, महाराज खूप म्हणजे खूप कठीण शिक्षा त्यांना द्यायचे. आणि मी ऐकलंय ते चौरंगच्या बाबतीत, की चौरंग बसवायचं आहे. जे मालेगावला जी केस झाली ना, तर त्यांचं तर हे चौरंगच घडवायला पाहिजे होतं. पण काय असतं की एकाने बोलून चालत नाही. जेव्हा सगळी पब्लिक मिळून सगळे एकत्र येऊन ह्या गोष्टीला फोर्स करतात ना, तेव्हा जाऊन कुठेतरी ह्या गोष्टीसाठी ऍक्शन घेतलं जातं. तर बाकीची परिस्थिती तर सध्या मला माहिती नाहीये, बिकॉज मी थोडं माझ्या कामातच होते की काय, कुठे काय कसं चाललंय माहिती नाहीये. माझं एवढंच सगळ्या स्त्रियांना म्हणणं आहे की, कारण सध्या तर स्त्रियांनाच धाक आहे, तर मग दुसऱ्यांना काय बोलू.
की वोटिंग जेवढी महत्त्वाची आहे, तेवढीच जास्त महत्त्वाची स्त्री सुरक्षेच्या बाबतीतचा जो विषय आहे, हा फार मोठा आणि फार महत्त्वाचा आहे, की जागोजागी कुठे उभं राहा, एकटी फिरताना दिसले किंवा कुठे जाताना दिसले किंवा इव्हिनिंगला चाललो तर मग लोकं टॉन्टिंग करतात आणि खूपच विचित्र वाईट परिस्थिती आहे श्रीरामपूरची तर. तर माहीत नाही कधी काय होईल माहीत नाही. तर मी तर तेच बोलली असते, की देवा परमेश्वरा महाराजांना पाठवून दे कुठून तरी, की महाराजांनी यावं आणि ह्या लोकांचा चौरंग बसवावा. ठीक आहे. धन्यवाद. थँक यू सो मच. जय श्री कृष्ण.